नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. शालेय पोषण आहारात भ्रष्टाचार, आर.एफ. मेहता राष्ट्रीय विद्यालय दिग्रसला लाखाच्या वर दंड. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेची अंमलबजावणी, धान्यसाठा व्यवस्थापन, पोषण आहार अभिलेख व्यवस्थापन व विद्यार्थ्यांना नियमित पोषण आहार उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पार पाडण्यात निष्काळजीपणा केल्याचे निष्पन्न झाल्याने आर.एफ. मेहता राष्ट्रीय विद्यालय दिग्रसला प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना शिक्षण विभाग पंचायत समिती दिग्रसने 1,07,744 रुपये वसूलपात्र रक्कम ठोठावली आहे. यवतमाळ जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष मकसूद शेख यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी PM पोषण योजना शिक्षण विभाग प्राथमिक यवतमाळ यांच्याकडे आर.एफ. मेहता राष्ट्रीय विद्यालय दिग्रस येथे शालेय पोषण आहारातील भ्रष्टाचाराबाबत तक्रार केल्यानंतर गट शिक्षण अधिकारी अधीक्षक PM पोषण पंचायत समिती दिग्रस यांना चौकशी अहवाल पाठविण्यास सांगितले. त्यानुसार आर.एफ. मेहता राष्ट्रीय विद्यालय दिग्रस येथे उपलब्ध धान्यसाठा, शालेय पोषण आहार नोंदवही, शालेय पोषण आहारासंबंधी दस्तऐवज, पूरक आहार वाटप रजिस्टर व इतर दस्तऐवजाची पडताळणी केली असता शाळा स्तरावर प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या अंमलबजावणीत अनियमितता आढळल्याने व विद्यार्थ्यांना नियमित पोषण आहार उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पार पाडण्यात निष्काळजीपणा केल्याचे निष्पन्न झाल्याने 1,07,744 रुपये शासन खाती भरण्याचे आर.एफ. मेहता राष्ट्रीय विद्यालयास आदेश दिला आहे. सदर वसुली आदेश हा केवळ शासनात झालेल्या आर्थिक नुकसानीच्या भरपाईच्या संदर्भात असून यामुळे या प्रकरणातील प्रशासकीय शिस्तभंग विषयक कारवाईचा प्रश्न निकाली निघालेला समजला जाणार नसल्याचे सदर प्रकरणाचा स्वतंत्र प्रस्ताव शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद यवतमाळ यांच्याकडे पुढील आवश्यक कारवाईसाठी सादर करण्यात येणार आहे. विहित मुदतीत रक्कम शासन खाती जमा न केल्यास लागू नियम, शासन निर्णय व शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद यवतमाळ यांच्या निर्देशानुसार वसुलीची कायदेशीर कारवाईसुद्धा करण्यात येणार आहे. नमस्कार, मी मकसूद शेख, कार्याध्यक्ष यवतमाळ जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस. मी 2025मध्ये सतत वादाच्या भोवऱ्यात सापडणाऱ्या राष्ट्रीय विद्यालय, त्याचे अध्यक्ष तसे संचालक यांनी राष्ट्रीय विद्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे. पंतप्रधान शालेय पोषण आहार, जे माननीय पंतप्रधान यांनी विद्यार्थ्यांचे भविष्य हे उपाशी न राहता त्यांना पोटभर अन्न घेऊन त्यांना चांगलं एक शिक्षण मिळालं पाहिजे, ह्याच्यामुळे त्यांनी जी सुविधा सुरू केली याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय विद्यालयामध्ये भ्रष्टाचार सुरू आहे, अशा प्रकारची मी तक्रार केली होती. त्याच्यावर जिल्हा शिक्षण अधिकारी यांच्या आदेशानुसार पंचायत समिती दिग्रसमध्ये त्रिसदस्यीय समिती नेमून एक चौकशी पथक नेमण्यात आलं. त्या चौकशीमध्ये निष्पन्न करण्यात आलं की या ठिकाणी अशा खूप साऱ्या बाबतींमध्ये अनियमितता आढळली आहे. ज्या ठिकाणी दररोज जो अन्न शिजवला जातो त्याचा एक गणसुद्धा नाही, अशा शाळेमध्ये पूर्ण डाळ, त्या ठिकाणी तांदूळ, अनेक प्रकारचे जे खाद्यपदार्थ आहे याचा भ्रष्टाचार झालेला आहे. अशा प्रकारचा त्यांनी अहवाल आदरणीय मिश्रा साहेब, जिल्हा शिक्षण अधिकारी प्राथमिक यांच्याकडे पाठवला आणि त्यांनी सदर शाळेला 1,07,744 रुपयाचा दंड आकारला आणि 7 दिवसाची मुदत त्या ठिकाणी यांना देण्यात आलेली आहे. हे अतिशय चांगल्या प्रकारचं एक माझ्यासाठी जी लढाई मी लढत आहे आणि या लढाईमध्ये लढत असताना मागच्या वर्षी 2025मध्ये यांनी माझ्यावर खोटा गुन्हा देखील दाखल केला होता, परंतु काही पुरावे न मिळाल्यामुळे त्याच्यामध्ये काही विशेष काही झालं नाही. परंतु त्याचीसुद्धा न्यायालयीन लढाई माझी सुरू आहे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा मी पुढे उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. याला 10 पट दंड आकारण्यात यावा. जेवढा दंड केला 1,07,744 रुपये हा पुरेसा नाही. यानं ज्या वेळेसपासून योजना लागू झाली तेव्हापासून याच्यावर दंड आकारण्यात यावं आणि इतक्या मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचा भ्रष्टाचार झालाच कसा, कोणाच्या म्हणजे संमतीनं एवढा मोठा भ्रष्टाचार झाला याची सुद्धा चौकशी व्हायला हवी आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांची सुद्धा वजनाची चौकशी व्हायला पाहिजे, त्यांचे पूर्ण मेडिकल व्हायला पाहिजे या ठिकाणी की त्यांचे वजन करून
कोण कुपोषित बालक आहे का जे अन्नधान्यापासून तो वंचित राहिला, त्याची सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे. एवढंच माझी मागणी आहे. धन्यवाद. अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज दिग्रस यवतमाळ. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.